दादा माय किंमत इकडे आम्ही निवेदन द्यायला आलतो, कारण की पुलगाव आणि देवळीला आता झालेला खतावर जे कंपनीवर जो आता पकडली त्या कंपनीत जाऊन शासनाने पकडल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो का शेतकरी वाचवल्याबद्दल। पण कारंजात असं नाही व्हावे, आर्वीत नाही व्हावे, आष्टीत नाही व्हावे आणि आर्वी विधानसभेत नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज निवेदन कारंजा तहसीलला दिलं, त्यांच्या मार्फत कलेक्टरला देऊन राहिलो, कृषी अधिकारी जे बी मोठे आहेत त्यांना दिलं। याचं कारण म्हणजे आमच्या शेतकऱ्यावर कुठल्या पद्धतीचं वरचा पाणी आला जास्त तर शेतकरी मरते आणि दलालांनी कंपनीत बनवलेला माल तो म्हणजे खत, डुप्लिकेट खत विकून त्याच्यात शेतकरी मेल्या जाईल आणि हे शासन पूर्णपणे झोपलेलं आहे। म्हणून आम्ही शासनाचे डोळे उघडण्यासाठी आज त्यांना निवेदन दिलं। हे आमचा इशारा होता, नाहीतर पहार स्टाईलनं आम्ही पूर्णपणे कृषी विभागाला च्या अधिकाऱ्यांना यांना पूर्ण दुकानात नेऊन शेतकरी ला फसवण्यात गेलं या कृषी दुकानदारांनी। आम्ही अधिकाऱ्यांसंगत जाऊन त्या दुकानदाराला लॉक लावू, दुकान पेटवल्याशिवाय राहणार नाही आम्ही।